प्रेक्षको नमस्कार. तुम्ही पाहतात आपला आवाज. खरं तर आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात आलोय. भोसरी विधानसभा मतदारसंघातील हा सगळा जो आहे भोसरी उड्डाणपुलाच्या खालचा परिसर आहे. माझ्या मागे पाहू शकता आपण त्याच ठिकाणी उभे आहोत. मात्र या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी का आलोय त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अर्बन स्ट्रीटचं काम आपण पाहतोय. जेव्हापासून हा भोसरीचा पूल झालाय तेव्हापासूनच या ठिकाणी या पुलाच्या खाली आहे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक वर्षी जे आहे या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम जे आहे ते करण्यात येतं, मात्र ते अपूर्ण ठेवण्यात येतं. नेमकं याला कारण काय हे अद्यापही समजलेलं नाही. आपण जर पाहिलं तर या भोसरी विधानसभा मतदारसंघातील हा जो भोसरीतील उड्डाण पूल आहे ह्याच्या खाली मागील 2.5 वर्षापासून जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत अर्बन स्ट्रीटचं काम जे आहे ते सुरू आहे. अर्बन स्ट्रीटच्या माध्यमातून जे आहे पुलाच्या खाली विविध प्रकारचं सुशोभीकरणाची कामे असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर हॉकर झोन असेल, फेरीवाल्यांना त्यांची वेगळी जागा असेल ती निर्माण करून दिली जाते. काही ठिकाणी गार्डन करण्यात येते. मात्र आपण जर चिंचवड विधानसभा मतदारसंघ असेल, पिंपरी विधानसभा मतदारसंघ असेल त्या ठिकाणी जर पाहिलं तर अर्बन स्ट्रीटच्या कामाचा जो दर्जा आहे आणि त्याचप्रमाणे भोसरी विधानसभा मतदारसंघातील जो कामाचा दर्जा आहे तो आपण पाहू शकतो. माझ्या मागचा हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा पडलेला आहे. वर्षानुवर्ष जे आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी हा राडारोडा पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्बन स्ट्रीटचं काम या ठिकाणी का होत नाहीये हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अनेक वर्षांपासून जे आहे या ठिकाणी काम होत आहे, परत ते तोडण्यात येते, परत त्याचं सुशोभीकरण करण्यात येते. नेमकं ह्याला कारण काय हे याचं उत्तर मिळणं हे देखील अपेक्षित आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोण संबंधित ठेकेदार आहे ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे. कारण आपण पाहिलं तर मागच्या काही महिन्यातच म्हणजे आत्ताची ह्याच वर्षाची घटना आहे, जून जुलै महिन्यातील. या ठिकाणून एक सर्वसामान्य नागरिक जो आहे तो टू व्हीलरने जात असताना त्याची टू व्हीलर स्लिप झाली आणि ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे कोपरा आहे या ठिकाणी बॉर्डर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गज आलेले होते ते आता काढण्यात आले. तर त्यावेळेस जे आहे तो माणूस जो होता जो या ठिकाणून प्रवास करत होता त्याचा तोल गेला गाडीवरनं, तो पडला आणि जे आहे ते गज त्याच्या छातीत घुसले आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मात्र ह्याच्यावर कोणी अद्यापही लक्ष दिलेलं नाही. आपण जर पाहिलं तर ही घटना ताजी असतानाच जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी जे आहे फक्त सारवासार करायची म्हणून या ठिकाणी गज कापण्यात आले. पण माझ्या पलीकडच्या बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी अजूनही गज तसेचे तसे आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे, दुर्गंधी पसरलेली आहे. या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न तो निर्माण होतो. या ठिकाणी बेशिस्तपणे जे आहे ती पार्किंग करण्यात आली. अनधिकृतपणे या ठिकाणी फेरीवाले असतील त्यांनी या ठिकाणी आपलं जाळं पसरवलेलं आहे. एकंदरीत जर हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी हा सगळा दारुड्यांचा अड्डा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळापूर्वी आपण आपल्या आवाजच्या कॅमेऱ्यामधून काही या ठिकाणी तळीराम होते त्यांना टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र आपला कॅमेरा पाहता जे आहे ते त्या ठिकाणून पसार झाले. चिंचवड विधानसभा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जर आपण विकास कामे पाहिली त्याचबरोबर भोसरी विधानसभा मतदारसंघातील जे विकास कामांचा दर्जा आहे तो कुठेतरी ढासळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं अद्यापही हे समजलेलं नाहीये की हा भोसरी विधानसभा मतदारसंघातील हा जो भोसरीचा पूल आहे ह्याच्या खाली सुशोभीकरण नेमकं का होत नाही, 2.5 वर्षापासून या ठिकाणी प्रश्न का प्रलंबित राहिलेत ह्याचं उत्तर आपल्याला मिळलं पाहिजे. कॅमेरामॅन मामदार शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.